चला आपली ट्रिप कशी झाली? अरे एक साथ तरी मला. आपल्या तालुक्यामध्ये आपण यावेळेस बुकिंग केलंय, कसं वाटतं? कोणालाच विश्वास बसत नाहीये की जुन्नर सारख्या ठिकाणी असं रिसॉर्ट असेल. लोणावळ्यामध्ये आपण जे घेतलं होतं जागा त्याच्यापेक्षा ही कशी वाटते? ही खूप मस्त आहे. छान आहे गावाकडलं, भारी वाटतंय. मोकळं टाकलं थोडस. स्विमिंग पूल जरा छोटासा आहे पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. नक्की आमच्या मॅडमला आवडलं, तुम्हाला पण आवडलं. तिची चॉईस मी आहे. आणि जगदीशने हे सगळं नियोजन खूप मस्त केलेलं आहे. रविवाऱ्यांनी ना आमरावाल्यांनी ना टेस्ट मस्त दिली. सगळं व्यवस्थित आमचं नियोजन करून दिलं त्यांनी. थँक्यू धन्यवाद. म्हणजे एवढी छोटी गोष्टीचा पण ते विचार करतात की आपल्या कस्टमरला कसलीही अडचण भेटली नाही पाहिजे. कुठली अडचण. हायवेच्या बाजूला हा आहे आमरा रिसॉर्ट. पूर्ण आंब्याची झाड आहेत या ठिकाणी आणि आतमध्ये बसण्यासाठी त्या झाडांखाली काही असे बैठक केलेले आहेत. थोडक्यात दाखवतो. हा वाडा क्रमांक 1 आहे. या ठिकाणी 1, या ठिकाणी 2, म्हणजे असे याला वाडा सिस्टम असं नाव दिलं. तगड पहिला घास घेतला. मी ऑब्झर्व करत होतो व्हिडिओ मध्ये, पहिला घास कोण घेते. हा नंबरला बायको उभी असं समज आणि ते ठिकून टाइमपास चालू आहे. या ठिकाणी आपल्या भेळीची पार्टी झालेली आहे. आता वाजलेत 5. हा 6:30-7 वाजलेले आहेत. आता आपण आपल्या या टी हाऊस जवळ आलेलो आहे. ब्रेकफास्ट झाला. वर जाऊन आपली रूम इकडे वर इकडे. आणि इथलं जे रिसॉर्ट आहे हे तर खूप छान आहे, मस्त. ऑलरेडी आपली टीम पोचलेली आहे. जस्ट हो का? तर व्हेज खाणार आहेत, इकडे मटन खाणार आहेत आणि पलीकडे चिकन खाणार आहेत. आम्ही कंबाईन आहे भाई. कंबाईन आपण मध्ये बसलोय. हा हा नवीन पाहुणा आहे आपल्यामध्ये. माइंड ब्लोइंग. सुपर. बंद झाल्यानंतर या ठिकाणी मस्त काहीतरी इकडे गप्पा मारतात. एवढं मोठं मैदान आहे. मी पोहे आणि मिसळचा रस्सा इथं उपमा आणि उपमा. इथं पोहे सगळे बसलेत नाश्ता करायला. ही आमची सुरवी स्केटिंग करते ना. हा झिरो, ज्याचा पहिला 0 तो जिंकला. हे मनातल्या मला शिवायला का देव रे. ज्या ठिकाणी आपण राहिलो होतो या ठिकाणी थोडीशी तुम्हाला रूम कशा आहेत आतमध्ये ते दाखवतो. या ठिकाणी ते आहेत ना, त्याच्यामध्ये एक फॅमिली आरामात राहू शकते. हे बघा, एक मुलगा आणि एक नवरा बायको या ठिकाणी आरामात झोपू शकतात. कसं वाटतं खेळायला? भारी वाटतं ना. इथं कसं वाटलं वातावरण इकडलं? छान थंडगार. अरे वा. ट्री हाऊस आहेत आणि यांनी अगदी जे यांचं आंब्याचं झाड आहे या ट्री हाऊसमध्ये आहे. त्यांनी कट वगैरे केलं नाही आहे. तर मस्त नदी वाहते. आपले जे पिंपळगाव धरण आहे माळशेजच्या तिकडलं, त्या ठिकाणावरून येणारी नदी आहे. कशी वाटली ही रूम? पूर्ण म्हणजे 5-6 जण राहू शकतात या आरामात. 6 जण आरामात राहू शकतात. अरे वा. म्हणजे डायरेक्ट आपण सिमेंस. कशी वाटली ह्या ठिकाणच्या ट्री हाऊस? सगळ्यात महत्वाचं ना मला यांची जे बारकाई आहे ना सर्व्हिसची, याच्यावर दिसून येते. सिविंग किट. कसे झाले इथं लय मार्जी पुन्हा एकदा. फॉर आमराई रेस्टॉरंट. इफेक्ट उदय. आमरा रेस्टॉरंट. उदय. धन्यवाद. आता कोकणात भेटू कोकणामध्ये राहणार नाही. चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय. पुढचा